गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लाल कलिंगड सोबतच पिवळा कलिंगड दाखल झाला आहे। अगदी आरोग्यवर्धक आणि खाण्यास गोड रुचकर असलेल्या कलिंगडला परदेशात देखील मोठी मागणी असते। मात्र युद्धामुळे दळणवळण बंद असल्याने आखाती देशात जाणारा माल एपीएमसी बाजारात आल्याने आवक मोठी झाली आहे। त्यामुळे मागच्या तुलनेत दरांमध्ये जवळपास 15 ते 20 रुपयांची घट झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। लाल कलिंगडला केवळ 9 ते 10 रुपये तर पिवळ्या कलिंगडला 20 ते 25 रुपयांचा दर मिळत असून हे अल्प दर असून यामध्ये आमच्यासह शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान आहे। त्यामुळे युद्धविराम लवकर मिळावा अशी आशा आता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। कलिंगड भरपूर पद्धतीने आवक आहे आणि रेट आता 10 ते 12 रुपये रेट आहे आणि कमीत कमी ह्या युद्धामुळे इतका परिणाम झाला या मार्केटमध्ये की जेणेकरून आवक इतकी भरपूर वाढली आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठा शेतकरी राजाचं नुकसान आहे। ज्या वेळेला पिवळ्या कलिंगडाला चांगली मागणी असते तोही पिवळा कलिंगड ही जास्त प्रमाणामध्ये इथं आल्यामुळे त्याच्याही दर कमी त्याचे पण रेट कमी झाले। आता हे कलिंगड 40-50 रुपये विकत होतं तर 30 कलिंगड आता 20-25 रुपयेवर आलं आणि ही कलिंगड 25-30 रुपये किलो विकत होतं, ही कलिंगड 10 ते 12 रुपयेवर आलं। एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे पूर्ण एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे जो परिणाम झाला। दरवर्षीप्रमाणे काय यावर्षी गोडवा जरा गुढीपाडवाचा कमी झाला असं हे 100% गुढीपाडव्याला हे आता ईदमुळे वगैरे थोडं फार गिराईक येते। आता ईद संपली ना तरी परत आता शेतकऱ्यांचं आतून नुकसान होणार आहे। पुढच्या काळामध्ये आवक वाढेल अजून तर कमी होणे 100% आता आवक तर वाढणारच आणि सगळ्यात महत्वाचा फटका जी वस्तू ती जे टेम्परेचर आहे ना, टेम्परेचर 40, 41, 38 जे टेम्परेचरला हे कलिंगड थांबत नाही। 2 दिवसात 3 दिवसात जर नाही काढलं तर माल खराब होऊन जातो। त्यामुळं शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचं आज किती आवक आहे? आज कमीत कमी 350-400 गाडीची आवक होते। उद्या वाढण्याची शक्यता आहे 100% ती वाढणार। पिवळ्या कलिंगडची काय खासियत आहे? पिवळ्या कलिंगड्याला सगळ्यात ज्यादा मिठास ज्यादा आहे, स्वाद चांगला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते कलिंगड्याला म्हणजे असं खाल्लं ना तर काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय, असं नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटतंय, एक आईस्क्रीम खाल्ल्यासारखं वाटतंय। या कलिंगडीची ही खासियत आहे। पिवळ्यालाही फटका हा 100% युद्ध बंद होण्याची वाट तुम्ही युद्ध व्हावं, खरंच ते युद्ध बंद व्हावं, शांततेत राहावं, सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, सगळ्यांना ही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, व्यापाऱ्यांना 2 पैसे मिळावं, गिरायकांना 2 पैसे मिळावं ही आमची अपेक्षा आहे।